रडले तेव्हा माझा वरचा सा लागला. ऑर्डिनरी हा शब्द छान आहे, ह्याच्यात वाईट नाही, त्याला एक्स्ट्रा जोडणे गरजेचे नाही. आमच्यासारखे अजून भरपूर लोक असतील जे मंद असतील, ज्यांना नाही करायचंय काही, जे खुश आहेत. मैंने डिसाइड ही कर लिया था कि मैं नहीं बनूंगा 9 to 5 वाला. मैं कॉर्पोरेट मजदूर नहीं बनूंगा. उद्या जाऊन जे क्रिएटिव्ह फोक्स आहे, जेव्हा ह्यांना काही जमत नाही मग ते ऍडव्हर्टायझिंग रायटरच बनतात ना. यू डोंट हॅव एनिथिंग एल्स टू डू ऑन युअर वीकेंड्स. मला झोपायचंय. काय नॉर्मलाइज करताय तुम्ही? का नॉर्मलाइज करताय तुम्ही? हॅलो, हाय. नमस्कार आणि उगाच काही वर तुमचं परत स्वागत आहे. मी वेदांगी. मी अपूर्वा. आणि आज आम्ही एका फार नॉर्मल विषयावर बोलणार आहोत. आय थिंक आम्ही हे बोलू शकतो कारण की आम्ही पॉडकास्टच ह्या कारणाने सुरू केला होता, कारण की रिलेटेबिलिटी, रेलेव्हन्स कुठेतरी आम्हाला जो कॉन्टेंट आम्ही बघत होतो त्याच्यात सापडत नव्हता. मग मला असं वाटलं की आमच्यासारखं साधं वरणभात तूप सुख घेणारी माणसं आहेत की नाही या जगात, किंवा त्यांचं काय होतंय. तर तुम्ही जर हा विचार करत असाल तर हाय. आम्ही विल ट्राय टू गेट टू व्हॉट वी हॅव बीन लॅकिंग ॲट. येस. कारण का मला वीट आलाय सेलिब्रिटी पॉडकास्टचा. मी खरंच सांगते. मग तू दिवसभरात काय करतोस? मग लिखाणाची तुझी पद्धत काय? खूप सुंदर. मग तू रोज सकाळी उठून योगा करतोस का? खूप सुंदर. का मला खरंच वीट आलंय. का म्हणजे का आपण इतकं सतत ग्लॅमराईज करतोय असे आयुष्य ज्याच्याशी आपलं काही नातं नाही, काही संबंध नाही. आणि स्पेशली लाईक विथ रिस्पेक्ट टू फिल्म स्टार, ज्यांना आपण फक्त 3 तासाकरता बघतो. आणि ते ठीक आहे, बरं अजून एकदा दोनदा तीनदा 3 तासाकरता बघूयात, पण दॅट्स इट. त्यांच्या ऍक्च्युअल आयुष्याशी आपलं काही एक नातेसंबंध नाही, काही रिलेटेबिलिटी नाही. हो, म्हणजे कुठली तरी एक ऍक्ट्रेस शाळेच्या बाहेर जाऊन चिंचा खायची म्हणून तिचं कौतुक जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं की अरे प्रत्येक मुलगी खाते, प्रत्येक मुलगा खातो. शाळेच्या बाहेर जाऊन 2 रुपयाचे स्नॅक्स खाणं ही काही इतकी भारी गोष्ट नाही की ओ वा तू पण करायचीस. तिला नव्हतं माहित ना 2रीत असताना 5वीत असताना की ती एवढी मोठी सेलिब्रिटी होणार आहे. काहींना तेही माहिती असतं. हो. काहींना माझे पाय माझ्या घरच्यांना पाळण्यातच दिसलेले, कारण का अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा आमच्या कुळातच आहे. हो, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा रडले तेव्हा माझा वरचा सा लागला. आपण किमान शास्त्रीवर नको बोलायला. तर असे आम्ही नाही होत. आणि आम्हाला वाटत नाही की ते आम्ही एस्पायर पण करतो. आणि आम्हाला वाटलं की आमच्याच सारखे अजून भरपूर लोक असतील जे मंद असतील, ज्यांना नाही करायचंय काही, जे खुश आहेत, टांगा फैलवून कॉफी पिण्यात जे संतुष्ट आहेत. तर त्यांच्याकरता आम्ही इथे आलोय टू जस्ट टॉक अबाउट हाऊ बीइंग सिम्पल अँड बीइंग प्लेन अँड नॉर्मल इज नॉर्मल. म्हणजे ऑर्डिनरी हा शब्द छान आहे, ह्याच्यात वाईट नाही, त्याला एक्स्ट्रा जोडणे गरजेचे नाही, असं मला खूप वाटतं. हे खूप आधीपासून सुरू होतं. म्हणजे शाळेत असताना गॅदरिंग्समध्ये हँडपिक केले जातात काही लोक, मी त्यापैकी एक होते, जे काही गोष्टी वेगळ्या करू शकतात. आणि मग तो जो गॅदरिंगचा प्रॅक्टिसचा पिरियड असतो त्याच्यामध्ये जे बाकीच्या 50 मुलांना वाटतं ते, किंवा मग मी 11वी-12वीत असताना क्लासेसला जायचे, टिपिकल पुण्याच्या क्लासेसला जायचे मी. आणि तिथे आमच्याकडे एक स्पेशल बॅच होती आणि त्या बॅचचं नाव पोटेन्शियल बॅच होतं. आमच्याकडे त्याला अल्फा बॅच म्हणायचे. ओ माय गॉड. प्रॉबेबली बिकॉज दे वर अनस्टेबल. सो आमच्याकडे जी मुलं पोटेन्शियल बॅचला नव्हती जात त्यांच्या पॅरेंट्सला सांगितलं जायचं की जर तुमचा मुलगा अजून अभ्यास करेल तर त्याला, म्हणजे गाजर दाखवलं जायचं की त्याला पोटेन्शियल बॅचमध्ये येण्याचं पोटेन्शियल आहे.
पोटेन्शियलचं पोटेन्शियल. ऑफकोर्स कायनेटिक. आणि इतकं सुरुवात होतं आणि इट एंड्स अप म्हणजे नाव दॅट वी आर एक्सपिरियन्सिंग 9 to 5. एखादा माणूस 9 to 5 मध्ये खुश आहे हे ऐकल्यानंतर लोकांच्या ॲडव्हर्स रिॲक्शन निघतात. दे लुक डाऊन अपॉन दॅट. येस, म्हणजे काय यू आर हॅपी विथ युअर जॉब, असं कसं? आणि स्पेशली वेन इट कम्स फ्रॉम क्रिएटिव्ह फोक्स. हो माय, तू खुश आहेस, तुला जमतंय जेवढा पैसा तू कमवतोयस. राजा तुला पैसे कमवता येत नाहीत कारण का तू तशा फील्डमध्ये आहेस जिथे प्रसिद्धी हा क्रायटेरिया आहे पैशाचा, तो नाहीये तशा फील्डमध्ये. आणि मला सगळ्यात जास्त वैताग माहिती का केव्हा येतो, हाच लेखक दिग्दर्शक स्लॅश अभिनेता ह्याची उदर दाल नाही गली. मी फिरोदिया केलं, मी पुरुषोत्तम केलं, पण माझ्याकडे कदाचित स्क्रीन टाइम फक्त 2 मिनिटांचा होता एखाद्या बिग बॅनर सिनेमामध्ये, म्हणून मला पैसे कमवायला एका ऍड एजन्सीमध्ये आय एम अ क्रिएटिव्ह डिरेक्टर, यू नो. क्रिएटिव्ह डिरेक्टर. अरे राजा, पण शेवटी 9 to 5 आहे ना. रोज लॉग इन लॉग आउट करतोयस तू. मग तू मस्कराला भेटून मला काय म्हणतोस की पण त्यात काय रस नाही. क्रिएटिव्हिटी कुठं आहे तुझी? की पुंगळी केली आम्ही काहीतरी. दॅट ऑल्सो गिव्स प्लेजर. या बट दॅट creative folks won't understand that. Yes. Because sadistic pleasures. आणि म्हणजे कुठेतरी इतकं पीपल लुक डाऊन अपॉन इट आणि इट्स व्हेरी एव्हिडंट आणि इट्स ऑल्सो कन्सिडर्ड ओके. हा माझा प्रॉब्लेम आहे की हेच जर मी एखाद्या आर्टिस्टला म्हणलं की तू पेंटिंग्स करतोस का, पण आतापर्यंत तुझे एकही पेंटिंग नाही विकले गेले, तर अचानक एव्हरीबडी विल बी लाईक ओ माय गॉड व्हॉट इज शी डुईंग, शी इज द देशद्रोही. बट इफ समवन सेज दॅट अबाउट माय जॉब, समवन सेज की पण असं नाही वाटत का तुला की तू तुझ्या जॉब पलीकडे काही बघावं, तर मला असं वाटतं की आय एम हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग, राईट, लेट मी डू दॅट. आणि इट गोज बोथ वेज, म्हणजे द respect that is shown, I think it should go both ways. मला अँटिगनायझेशन ऑफ एनिथिंग टू एक्स्ट्रीम जरा विचित्रच वाटतं. तुला काय माहिती, त्याला कदाचित तो आहे 9 to 5 मध्ये, तुला काय माहिती त्याला लोन पे करायचं आहे किंवा त्याला बहिणीचं लग्न करायचं आहे किंवा तो आत्ता पैसे जमा करतोय सो दॅट ही हॅज समथिंग सस्टेनेबल वेन ही डज समथिंग फॉर हिमसेल्फ. तुला काय कल्पना आहे, पॉइंट हा एक आस्पेक्ट. दुसरा आस्पेक्ट, तुला काय माहिती की तो हाऊ गुड ही इज ॲट हिज डेस्क जॉब. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी हे बघितलंय, हे गृहस्थ फोटोग्राफर आहेत आणि माणूस आहे, हा पोरगा आहे असं पण नाही म्हणता येणार. आणि हा आपल्या दुसऱ्या मुलामित्राला म्हणतो, ते कॉलेजला एकत्र होते काहीतरी, आणि दुसऱ्या मुलामित्राला म्हणतो प्रॉडक्ट मॅनेजर पोझिशनवर आहे. I could never live the life that you live. Honey, you can't afford to. Yeah. कारण का this person is taking an international trip every 6 months. आणि all you are getting in next 6 months is another wedding season. ट्रू. आणि आय थिंक तेवढा पेशन्स असणं किंवा ते त्यांच्या स्किल सेटवर काम करून तिथपर्यंत गेले जिथे ते आज आहेत. जर तुम्ही एक क्रिएटिव्ह पर्सन आहात तर तुम्ही पण तुमच्या स्किल सेटवर काम केलंय. तुम्ही काही लोकांकडे खरंच तुम्ही ते घेऊनच येता, याच्यावर तर माझा पूर्णचपणे विश्वास आहे. आणि त्याच्यानंतर मग ते लक आणि हार्डवर्क आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. पण 9 to 5 मध्ये यू हॅव टू इव्हॉल्व एव्हरी डे, एव्हरी मीटिंग, आणि कीपिंग अप विथ दॅट इज सच अ बिग थिंग. आणि मला अजिबातच कळत नाही की वाय इज दॅट अँटिगनाइज वेन समथिंग इन लेट्स से रायटिंग. आज तू एक जॉनर लिहिलास, उद्या तू इतकं वाचन केलंस किंवा तू उद्या इतकं अपस्किल केलंस की तू दुसऱ्या जॉनरमध्ये पण लेट्स से यू आर अ बेस्ट सेलर और वॉट एव्हर यू आर डुईंग अमेझिंग. सेम अबाउट लाईक कॉन्टेंट रील्स वगैरे, तर तू वावा म्हणजे तू जगापलीकडे आहेस. पण जर लेट्स से समवन फ्रॉम लेट्स से फॉर एक्झाम्पल मी सॅस मार्केटिंगमध्ये आहे, मी कोर मार्केटिंगमध्ये, व्हॉट इफ टुमॉरो आय गो टू प्रॉडक्ट मार्केटिंग, वाय इज दॅट नॉट सेलिब्रेटेड ॲज मच? इज दॅट नॉट अ स्किल?
आणि इट्स नॉट वी आर नॉट एक्सपेक्टिंग की इंटरनेटवर लोकांनी वावा करावी. इट्स पीपल अराउंड अस दॅट ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की पीपल हू आर डुईंग दीज नॉर्मल थिंग्स दे आर नॉट एक्सपेक्टिंग. इट्स द बेस्ट पार्ट, दे आर नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग आउट ऑफ इट. आणि त्यामुळे त्यांचं मला असं वाटतं की कुठेतरी ते सॅटिस्फाईड आहे, दे आर हॅपी विथ इन देमसेल्व्स. आणि बिकॉज दे डोंट हॅव दोज एक्सपेक्टेशन्स, दे डो नॉट feel anything bad about whatever is happening. Other than that, these are the people who are admiring you. Yeah, correct. These are the people who are your fans for that matter. मी एका सेलिब्रिटीचं बाईट ऐकलेलं ह्याच्यावर की मी तेव्हा पुण्यात पुरुषोत्तम फिर्याद्या करायचो आणि मी एका अशा यूट्यूब चॅनलवर फीचर झालेलो आणि माझी ही सिरियल यायची होती तेव्हा. तर मी काम करत होतो पण मी फेमस नव्हतो. तर लोकांना मी माहिती नव्हतं, ही लोकांची चुकी माझी नाही. राजा, तू ऍक्टर आहेस, दॅट्स लिटरली युअर जॉब डिस्क्रिप्शन. की हाऊ मेनी पीपल नो यू, दॅट इज गोइंग टू डिसाइड युअर वर्थ. तू कसं म्हणू शकतोय हे? म्हणजे तू असशील क्रिस्टोफर नोलनच्या चित्रपटात काम करण्या इतपत भारी ऍक्टर असशील, पण जर तू तिथपर्यंत पोहोचूच नाही शकला तर I don't think there is that can be calculated as success, whereas on the other side of 9 to 5 आम्हाला सर्टिफिकेशन्स घेऊन किंवा प्रमोशन्स घेऊन ठप्पे घेऊन आम्हाला कोणाला दाखवायचे नाहीत, कारण आता त्याचे डिरेक्ट बेनिफिट्स आहेत आम्हाला. ऍब्सोल्युटली. आणि आय थिंक हे सगळे जे हसलर्स आहेत की ज्यांच्यामध्ये आग आहे, आग, पॅशनची आग, स्पार्क. हो, ते स्पार्क शोधत असतात सगळीकडे. तर मला असं वाटतं की ती जी आग तुम्ही शोधताय की त्याच्यात तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला जो वॉर्मथ मिळणार आहे, जो कम्फर्ट, ज्वालामुखी जो कम्फर्ट मिळणार आहे, तो या माणसाला ऑलरेडी मिळाला आहे. करेक्ट. आणि अगेन पुटिंग इट आउट देअर, वी आर नॉट अगेन्स्ट हसलर्स, वी आर नॉट अगेन्स्ट क्रिएटिव्ह पीपल. We are not against anything. That's what we are trying to say. We are against antagonizing or demeaning something that a person is doing. And when you're doing it out loud, where you have a platform. Yeah. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा छान जॉब करणारा माणूस त्याचा युट्यूब उघडतो आणि तुझ्या चॅनलवर बघतोय तो की तू तो जे करतोय त्याच्याबद्दलच वाईट बोलतोय, तर मला असं वाटतंय की ते जे त्याचे आनंदाचे क्षण आहेत की तो जे घालवतोय स्वतःच्या घरात युट्यूब बघत, तेही तू हिरावून घेतोयस ना त्याच्याकडे. राईट. कुठेतरी त्यालाही तू वाईट वाटतोय, म्हणजे कुठेतरी त्यालाही स्वतःबद्दल प्रश्न वाटतोय. करेक्ट. मला असं वाटतं ते नाही व्हायला पाहिजे. राईट. की यू डोंट हॅव द राईट टू डू दॅट टू एनीवन. यू हॅव द राईट. म्हणजे असेल तुला चौथीत रिअलाइज झालं असेल बाबा की तुला काहीतरी भारी करायचं, नाही होत लोकांचं ते ऍस्पिरेशन पण नसतं. मला स्वप्न होते की मी घरी जावं, बॅग ठेवावी, डिझनी चॅनल लावावं आणि डिझनी चॅनल समोर बसावं आणि चहा बिस्किट खावं. ही माझी चौथीतली स्वप्न होती. मला नाही वाटत की मला ह्याच्या पलीकडे काही वाटत होतं. राईट. आणि ह्याच गोष्टीमुळे ह्या ज्या ऍस्पिरेशन्स आहेत त्याच्यामुळे इतके बदल होत आहेत की दिस हॅज ऑल्सो बीन रिफ्लेक्टेड अपॉन डे टू डे लाईफ. म्हणजे इवन पेरेंट्स नावडेज बिकॉज ऑफ दीज ऍस्पिरेशन, द हसल्स, आजकालच्या मुलांना देर इज नो स्कोप वेर दे आर एन्जॉईंग. शाळा, 1000 क्लासेस, आणि मग त्याच्यानंतर माझा 6वीतला भाऊ IITचे क्लासेस अटेंड करतोय. 6वीत. मी 12वीत पण नव्हते करत, मी देणार होते 12वी नंतर IIT. सो मला असं वाटतं की दिस लाईक बिकॉज यू हॅव द पोटेन्शियल और यू हॅव द पॉवर टू रीच सो मेनी पीपल. मला असं वाटतं तुमचा थोडा तुम्ही विचार करावा व्हॉट यू आर पुटिंग आउट देअर, बिकॉज द एनर्जी पुट आउट इन द युनिवर्स, इट इज being resonated in a way which it should not. Right. आणि इथे स्ट्रिक्टली टॉकिंग अबाउट क्रिएटिव्स, मला असं वाटतं की सॅटिस्फॅक्शन ज्याच्याबद्दल तू बोललीस की व्हॉट इज सॅटिस्फॅक्शन. मी काहीतरी केलं आणि त्याच्यानंतर मला समाधानी, आनंदी, शांत, विश्रांती घेण्यासारखं असं काहीतरी वाटलं. इफ यू आर इन क्रिएटिव्स, ते घडवून आणणं केवढी मोठी प्रोसेस आहे.
तुम्हाला एक प्रोजेक्ट तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्याकरता तुम्हाला आयुष्यभर पहिले नेटवर्किंग करायचं आहे. वयाच्या मोस्टली लोक 16व्या वर्षी स्टार्ट करतात. आता तर तेच बघतोय आपण, 16 वर्षी पुरुषोत्तम केलं कोणी विचारलंय का? बरं ठीक आहे, तू केलंयस. आणि त्यानंतर तुम्हाला सगळे जे काही त्यात लागणारे पॅरामीटर्स आहेत ते जुळवून आणायचे आहेत. एका ताटात ते सगळं मांडायचंय. मग ते तसं त्याच्यातनं तू जे काही एक्स्ट्रॅक्ट करशील ते तुझ्या एक्सपेक्टेशन्सला मॅच व्हायला हवं. मग तू ते बाहेर काढशील. आता बाहेर काढल्यानंतरही आर यू समवन हू इज गोइंग टू बी रिस्पॉन्स डिपेंडंट ऑर आर यू ओके दॅट इट इज ऑलरेडी आउट, याच्यावर तुझं सॅटिस्फॅक्शन ठरणार आहे. वेअर ॲज मी 9 to 5 मध्ये आज मला माहिती आहे मी शुक्रवारी मी न्यूजलेटर डिझाईन केलाय, मी ट्यूजडेला ते शूट करणार आहे. मला माहिती की माझा ओपन रेट अराउंड मला एक 3 ते 4% हवा आहे आणि तो मला दुपारी किंवा संध्याकाळी 8पर्यंत कळेल की माझ्या न्यूजलेटरचा ओपन रेट काय आहे. विषय संपला. मला सॅटिस्फॅक्शन असं मिळणार आहे आणि मी सुखानी झोपी जाणार आहे त्या दिवशी, ज्या दिवशी माझं whenever I see that number. आणि आय थिंक टू बी व्हेरी ऑनेस्ट 9 to 5 मध्ये खूप कमी वेळा असं होतं की इफ यू डोंट गेट, फॉर एक्झाम्पल, इफ यू डोंट गेट द ओपन रेट दॅट यू आर एक्सपेक्टिंग, तू पहिले फक्त एवढा रिसर्च करशील की का नाही वरी झालं, आणि यू कॅन अनालाइज आणि देन ऑल्सो यू कॅन स्लीप इन पीस इफ यू डोंट गेट दॅट. बिकॉज इट्स लॉजिकल फॉर मी. हे गणलं, हे करायचं पुढच्या वेळेस, हे नाही करायचं पुढच्या वेळेस, इक्वेशन सेट, झोपी जायचं. करेक्ट. आणि हे खूप सोपं आहे आणि मला असं वाटतं की ते छान आहे की हे जे काही जॉब्स आहेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल द स्किल्स दॅट वी हॅव और दी वी पॉझेस आर समथिंग दॅट एनीवन कॅन लर्न आणि ग्रो इनटू. करेक्ट. मला असं वाटतं हे उद्याचं जे क्रिएटिव्ह फोक्स आहे, जेव्हा ह्यांना काही जमत नाही मग ते ऍडव्हर्टायझिंग रायटरच बनतात ना. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं की किती छान आहे की दिस गिव्स अ, म्हणजे इट्स एन इन्व्हाइट टू ऑल. राईट. कुठेही कुणाला लेफ्ट आउट फील नाही होते, एलियनेटेड नाही फील होते. आणि होतही असेल तरी देर इज अ बिग स्कोप ऑफ लर्निंग दॅट. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की कॉम्पिटिशन ना प्रत्येक सेक्टरमध्ये, राईट, क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट्स और ऑन्टरप्रेन्योरल एस्पेक्ट्स जे आहेत की मैंने डिसाइड ही कर लिया था कि मैं नहीं बनूंगा 9 to 5 वाला, मैं कॉर्पोरेट मजदूर नहीं बनूंगा, मुझे खुद का बिझनेस चाहिए. मला असं म्हणायचं आहे की तुला जर करायचंय ना, तू ते कर, अमेझिंग. तू ते जेव्हा एक्सप्लेन करतोयस, यू आर एक्सप्लेनिंग इट ॲज स्टँडर्ड, की हे असं असलं पाहिजे. राईट. तिथे तुम्ही चुकताय. की मला असं वाटतं की तू जेव्हा हसल करतोयस तेव्हा तू जर रिअल असशील तुझ्या हसलबद्दल, तर मला असं वाटतं लोकांनाही ते पटू शकतं. आणि रॅदर आत्ता जेवढे लोक इन्स्पायर होत आहेत तुझ्यापासनं, तेवढे जास्त इन्स्पायर होतील आणि तेवढे जास्त ते ऍक्च्युअली काहीतरी करायचा प्रयत्न करतील. जर मी खूप ऑनेस्ट असेन की मी माझा बिझनेस सुरू करताना मी नव्हतो खात हेल्दी, मी खायचो 2 वाजता रात्री मॅगी, आणि मला नव्हता वेळ योगासाठी, कारण की माझे दिवसभर पूर्ण माझ्या थॉट प्रोसेसमध्ये जायचंय, माझ्या नेटवर्किंग मध्ये जायचंय, माझे एवढे पैसे वाया गेलेत कारण का मी रोज मॅगडी खाल्लं. किंवा माझ्या मित्राची स्टोरी आहे ही. नेटवर्किंग मध्येच एवढे पैसे वाया जातात. हे जर ऑनेस्टली लोकांनी सांगितलं ना, तर कुठेतरी ऑनेस्ट एक्सपेक्टेशन्स बांधले जाते. पीपल वर लुकिंग अप टू दीज पीपल, स्पेशली द लाईक वेन इट इज पुट आउट एज अ कॉन्टेंट, इट इज ग्लॅमराइज्ड सो मच. आता माझाच एक मित्र आहे, आपण मागाशी याच्याबद्दल बोललो, he works as this head of product or engineering whatever at this, like it can't be called as a startup anymore because multi-million. आणि असे म्हणजे चिक्कार ईसॉप्स आहेत त्याच्याकडे. तो स्वतःच्या 2 प्रोजेक्ट्सवर काम करतोय, त्याला गर्लफ्रेंड आहे आणि त्याचा घरचा स्वतःचा बिझनेस आहे. आणि इतकं करून तो मला फोन करतो आणि म्हणतो आपण क्रॉसवा खाली नाही जा रे क्या, बिकॉज कॉरिडॉर, जस्ट नागपूर थिंग्स एनिवे. सो आणि मी त्याच्यापेक्षा त्याच्या पगाराचं मला असं वाटतं की मी 4% कमवत असेल पगाराचं, बरं का, पगार महिन्याला जो पडतो त्याच्या अकाउंटला, तो जितका टॅक्स भरत असेल ना तितकं माझं पॅकेज असावं ऑनेस्टली. पण
तेरे को सही लग रहा है ना, तू कर, मैं तेरे साथ है. या तेरे को क्या चाहिए तू बता. दिस इज एक्झॅक्टली वॉट, म्हणजे आम्ही जे एक्सप्लेन करतोय इतके वेळ झाल्या की इफ यू आर कम्फर्टेबल वेर यू आर, इफ यू आर सक्सेसफुल इनफ, आणि इट्स नॉट इवन अबाउट सक्सेस, इफ यू आर कम्फर्टेबल इन द प्रोसेस एज वेल. म्हणजे देर इज ऑलवेज अ प्रोसेस ऑफ बिईंग सक्सेसफुल, आणि देर विल कम अ पॉइंट जिथे यू विल ऍक्च्युअली फील सॅटिस्फाईड. इट्स ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस. बट इफ यू आर कम्फर्टेबल वेर यू आर राईट नाउ ना, यू गिव्ह आउट दॅट एनर्जी, यू गिव्ह आउट दॅट वाईब. म्हणजे तू जर सुखी असशील, तू सुखात असणार आहेस एक दिवस, पण तू ज्या त्रासातनं जातोयस किंवा ज्या प्रोसेसमधनं जातोयस त्याच्यातही तुला सुख जर मिळत असेल ना, तर तू लोकांनाही ते देऊ शकतोस. आत्ता या क्षणी तू किती शांत आहेस, किती विसावलेला आहेस, ह्याच्यात जग आहे. उद्या रिलीज झाल्यावर मला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. इफ अ फ्रायडे गेट डिसाइड युअर फ्युचर, आय थिंक, आणि ऍब्सोल्युटली इफ यू ऑप्ट फॉर इट, गो फॉर इट. बट डोंट डिमीन अस. येस, डू नॉट डिमीन अस, बिकॉज आम्हीच जाऊन फ्रायडेला मूवी बघा. एक्झॅक्टली. रिमेंबर. हा, आणि गर्दी पण आहोत आम्हीच, आणि गर्दी पण आम्हीच आहोत. त्याच्यामुळे आम्हालाच डिमीन करून नाही चालणार आहे सतत. आणि बरं, ह्यात तो पण एक फॅक्टर येतो की समवन हू इज लाईक वर्किंग 9 to 5 and then they are doing something like artistic pursuits or whatever. Pottery. I went to my pottery session, or I went to my salsa session. You don't have anything else to do on your weekends. No, you can do that. I believe in you. No, I believe in me. I do not want to do that. मला झोपायचंय, मला चादर चेंज करायची आहे, आणि मला सुंदर माझी क्रिस्प, आय वॉन्ट टू पुट माय शीट्स, मला नवीन आब्रे घालायचे आहेत, मला त्याच्यावर माझं अमेझिंग फॅब्रिक करून स्प्रे करायचंय, आणि मला 1 ते 4 झोप हवी आहे. त्यानंतर उठून मी माझी कॉफी ब्रू करेन. मी या वीकेंडला ठरवलंय मी कपाट आवरणार आहे. इतकं सोपं आहे आमचं सुख, इतकं सोपं आहे, इतकं सुंदर आहे. आणि फक्त जस्ट बिकॉज सेलिब्रिटीज ते करतायत आणि तुम्हाला ते अशा पद्धतीने कळतंय, आणि मग तुम्ही त्याला रोमॅन्टिसाइज ग्लॅमराईज करताय म्हणून ते रोमॅन्टिसाइज ग्लॅमराईज नाहीये. इट इज बिकॉज इट हॅज दॅट इसेन्स. इट हॅज ट्रू सेन्स ऑफ बिलॉंगिंग, मे बी. बिलॉंगिंग. ह्यात मला हे पण दिसतं फार, अरेंज्ड मॅरेजेसला डिमीन करणं. Oh, absolutely. आमचं नाही होतं लव्ह मॅरेज. We'll probably end up in that pool of Anurup. You can arrange yourself with us. Yes. See? Prabhat Road Mamas. Mamas. तो आई म्हणेल ना. आणि इतकं म्हणजे यू नो डेटिंग, you're not in an open relationship. You're not seeking therapy. अरे त्याला श्वास घेऊ द्या. तो खुश आहे, त्याला नाहीये गरज थेरपीची. तुला आहे गरज, कारण का तू क्वेश्चन करतेस. इतकं सोपं आहे जग, त्यांना आपण खूप कॉम्प्लिकेट करतो. आणि मला असं वाटतं ते दुसरे करण्यापेक्षा आपण स्वतःच इतकं स्वतःच्या डोक्यात करतोय. राईट. आणि कुठेतरी मला असं वाटतं की ऑब्व्हियसली सेलिब्रिटीज डिमीन एव्हरीथिंग, बट ह्या सगळ्यानंतर जो प्रश्न पडतो ना आपल्याला, ते बंद झालं पाहिजे. म्हणजे देर नीड्स टू बी अ बॅरियर वेर यू टेक इन कॉन्टेंट टू पर्सनल लेवल, आणि देन इट शुड जस्ट you should let go. An extent where it doesn't, where you consume it and it doesn't consume you. म्हणजे I know की people will be like की celebrities do it to build a character that they want to portray, किंवा they are doing it for their own marketing sakes. They are doing their job. Again. Correct. Yes, but while doing your job, you're also putting down people. Right. Which is not great. With great powers comes great responsibilities. And I think you should know that clearly. Right. मला असं वाटतं की just because you have a platform, आणि just because celebrities talk to you, मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी तो जो तुमचा मेन पॉइंट आहे, टू रीच आउट टू पीपल अँड टू बी रेलेव्हेंट, तो मिस आउट करताय. राईट. प्रत्येकाने रेलेव्हेंट असावं असं मला नाही वाटत.
सम पीपल कॅन बी ॲस्पिरेशन. म्हणजे शाहरुख खान सेड इन वन पॉडकास्ट की मैं नहीं करता दांत खाद खुजली वाली एड्स, या फिर मैं नहीं दिखाता कि मेरे बाल झड़ रहे. आई टेल पीपल कि आई एम शाहरुख खान. Right. I will not have hair fall, so Yeah. that people understand that Shah Rukh Khan does not have hair fall because he uses the product. I need to be that aspiration. Correct. If मेरे को अगर hair fall हो रहा है तो I'll become the common man. Correct. And people Wow. will not look up to your product. Amazing. That man is sorted about what he wants. Yeah. But he's also honest about it. Yes. He's honestly saying that this is what I want to be. I want to be aspiration. You know, I am not trying to be relevant to anyone. मैं हूँ किंग खान तो मैं हूँ किंग मैं खान. हूँ किंग खान. मला सगळ्यात जास्त वैताग माहिती का या मराठी सेलिब्रिटीजचा येतोय गेले काही दिवस. आम्ही थ्रिफ्टेड कपडे वापरतोय आणि तुम्हीही वापरा. हो, यांचे थ्रिफ्टेड कपडे माझ्या नॉर्मल कपड्यांपेक्षा चौपटीने महाग असतात. काय नॉर्मलाइज करताय तुम्ही, का नॉर्मलाइज करताय तुम्ही. आणि थ्रिफ्टेड तुम्हाला तुमचं थ्रिफ्टेड आहे, आमचं हिच्या बहिणीचं हँडमेड डाऊन हिला आणि हिचं हँडमेड डाऊन मला. दॅट्स आवर थ्रिफ्टिंग. मी अरे दिस इज सो रिअल. ओ माय गॉड. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू ऑल आर गोइंग टू रिलेट टू दिस, बट येस, वन ऑफ माय क्लोजेस्ट फ्रेंड्स, शी गॉट मॅरिड आणि शी वॉज मुव्हिंग फ्रॉम हर करंट हाऊस टू हर हजबंड्स हाऊस. आणि तिथे तिला फक्त कपडे न्यायचे होते, तर तिने तिचं सगळं वरचं सामान उशांसकट उषा चादरी मला दिलेत. अमेझिंग. आय नीड सच फ्रेंड्स. किंवा नो वन इज गेटिंग मॅरिड अराउंड यू. व्हाय इज दिस नॉट नॉर्मलाइज. या व्हाय इज इट लुक डाऊन अपॉन. एक्झॅक्टली. म्हणजे आणि हू आर दीज पीपल हू आर लुकिंग डाऊन अपॉन धिस. आर यू क्रेझी. आय मीन इफ यू लिव्ह ॲट प्रभात रोड शोर, बट येस यू कॅन डू दॅट. अरे जरा जरा रिसोर्सेस तरी बाळगा. हां, म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या रोज एक्सपिरियन्स करतो एक माणूस, किंवा हे नॉर्मल आहे बिकॉज हे एवढं कल्चर वास्ट स्प्रेड होतं आहे आणि बिकॉज हे मीडिया इतकं स्प्रेड होतं आहे. नॉट इवन सेलिब्रिटीज, आजकाल आजूबाजूचे लोक सुद्धा या गोष्टीला वाईट नजरेने बघतात. राईट. म्हणजे एखाद्याकडे जर मिक्सर ग्राइंडर नसेल किंवा फूड प्रोसेसर नसेल आणि फक्त साधा मिक्सर असेल, त्याच्याकडेही तुम्ही वाईट नजरेने बघताय. नाहीये गरज, मळता येते मला हाताने कणिक, मी नाही वापरत फूड प्रोसेसर. किंवा मला भाज्या कट करायला कुठल्याही मशीनची गरज लागत नाही. मग नाही, पण मग आम्ही US शिफ्ट करून आलो, तिथे आम्ही मग डिशवॉशर पाहिजे म्हणून आम्ही डिशवॉशर का. मावशी नाही तुमच्याकडे. नाही, कोणती मावशी टिकत नाही तुमच्याकडे. खरंय, इतकी कटकट कोण आहे का. सो मला असं वाटतं की तुम्ही जे करताय, तुमच्याकडे जे आहे, मला असं वाटतं ते सगळ्यात छान असतं. तुमच्याकडे त्या क्षणाला जी गोष्ट अवेलेबल असते ना, ती सोनं आहे. असं असं म्हणून, म्हणजे आता तू माझ्याजवळ आहेस तर तू सोनं आहेस माझं, म्हणजे ते राहणार आहे आयुष्यभर आणि ह्या सोन्याची व्हॅल्यू कमी नाही होत. पण मग तेच ना की आपण ज्या क्षणात जगतोय तो क्षण, ती माणसं, ती गोष्ट, ती वस्तू इतकी सुंदर असते आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला नंतर कळण्यापेक्षा की अरे मग मला आता रिअलाइज होतं की मला पाणीपुरी खायला नाही मिळत रस्त्यावरची. मी खाते बाबा, मी गाडी मी दिसलं ना पाणीपुरी, मी थांबते साईडला, मी प्रॉपर पाणीपुरी खाते आणि मी घरी जाते. सुख हे मला सेलिब्रिटी मॅरेजेसमध्ये फार दिसतं आणि खूप टॉक्सिक पद्धतीने दिसतं. तिने केलंय मला एक्सेप्ट मी जसा आहे तसा, आणि मग हेच सेलिब्रिटी स्पेशली मेल एक म्हणजे 40शी गाठली म्हणजे लेट 40s मध्ये आले की मग म्हणतात मी काही क्षण गमावलेत. हो, कारण का तू अनअवेलेबल होतास. येस, इमोशनली आणि फिजिकली. आम्ही नाही करत आहोत कोणाला कॉल आउट, प्लीज आम्हाला कॅन्सल नका करू. नाही, आम्ही कसं कॉल आउट करा, वी आर नॉट टेकिंग एनी नेम्स. इफ यू आर रिलेटिंग टू दिस, आय थिंक यू नीड टू रेट्रोस्पेक्ट. ऍब्सोल्युटली थोडंसं विचार करा. हे इतकं
त्रासदायक आहे त्या बाबतीत. म्हणून मला वाटतं ठेविले अनंत तैशीची राहावे. खरंय. आणि आम्ही वंताराबद्दल बोलत नाहीये. ओके. तर आय थिंक तुम्ही बेसिकली जिथे आहात, जसे आहात, तुम्हाला जितक्या प्रमाणात वाटतंय तितक्या प्रमाणात तुमचं मंडेन वरण भात तूप रोमॅन्टिसाइज करा. ऍब्सोल्युटली. तितकं तुमचं 9 to 5 रोमॅन्टिसाइज करा. नाही केलं तुम्ही फक्त शांत, जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा, ही माझी दिस इज वन ऑफ माय फेवरेट लाईन्स. आणि जर तुम्ही ते अनुभवताय तर नथिंग लाईक दॅट. यू आर द किंग ऑफ युअर वर्ल्ड ॲटलिस्ट. आणि जर तुम्ही ते करू शकता तर nothing like it. Yeah. So I think this was it. This was today's episode. आमची थोडीशी बकवास अबाउट नॉर्मल थिंग्स, आणि आय थिंक बकवास करणं पण नॉर्मल आहे. आणि तुम्हाला आमची बकवास नॉर्मल बकवास नॉर्मल वाटली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. Absolutely. खूप प्रेम. आणि प्रभात रोड गाईज. Bye. We'll see you in the next episode. लवकरच भेटू ऑन उगाच काहीही. नमस्कार.